नमस्कार, वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज दुर्गा सप्तशतीचा अध्याय 4 वाचन करणार आहे। श्री दुर्गा विजयते अध्याय 4 ध्यान। कृष्ण मेघा परी काळी कटो शत्रु थरथरे शिरी शशी थंड शोभे शंख चक्र कृपणादिक सिंहावरी आरूढ दुर्गा बलवान त्रैलोक्य तारिणी जया नामे तया देवीच्या स्मरणे सिद्धी लाभते। ऋषी म्हणाले, दुरात्मा महिषासुराला देवीने मारला जव पाहुनी सुरेंद्रादी देव नम्र होऊन पूजिती देवी स्तवन गायनी अंगी रोमांच येऊनी हर्षाने थांबली वाणी सर्वांनी मुग्ध होऊनी स्तोत्रे गाऊनी आदेव वदती माये शक्तिमती सर्व देवते जो बल तुझपाशी एकवटे सुरांनी ऋषी मुनींनी पूजिली वरदांबिका जगदंबेला नमुनी नम्र होऊनी प्रार्थिले अतुल शक्ती वर्णाया ब्रह्मा विष्णू शिवादिक स्तुतीने थकली वाणी दुर्गेचे शौर्य सांगता जग कल्याणासाठी देवी चराचर पोषणा आमुची भीती वारोनी माते हो वरदायिनी सुकृता कारणे त्यांच्या घरी लक्ष्मी निवासते घडे पाप ज्या घरी तेथे दारिद्र्य नांदते सुजना घरी श्रद्धा विनय तेथे निवासतो अशा भगवती दुर्गेला भक्तीने वंदितो आम्ही कल्पने पार रूपाची थोरवी तव किती असे राक्षस संहाराची गाथा गाऊ किती तव देवीची अद्भुतैसी कार्य सांगू किती तुम्हा संग्रामसूर असुरांच्या झुंजी साक्ष जाहल्या या जगाची उत्पत्ती त्रिगुणादिगुणादिक ज्याच्यामध्ये दोषांचा लव मात्र कधी नसे तू धात्री जगाची देवी प्रकृती आदिम मूळ तुझ्या पासंगालाही त्रिमूर्ती अपूर्ण राहिले आठवणीने यत्नी जिच्या देवता तप्त होऊनी केवळ स्मरणाने स्वाहा पितरा मुक्ती देत असे मोक्षप्राप्ती साधनी साह्यभूत महाव्रता कल्पने पारचे दोष काढूनी संयमी ठेवते जितेंद्रिय योग्यांना मोक्षार्थींना सदैवची पराविद्या भगवती होतसे वरदायिनी शब्द स्वरूपा तू देवी शास्त्राधार ही जाहली वेदांचा अर्थ तू आई जनपोषण कृषीवला जगाच्या कल्याणाला वार्ता तू वरप्रदे सकल दुःखे वाराया तव उत्पत्ती जाहली शास्त्रांचे सार भद्रे तू मेघाशक्ती तुझ्यामुळे असह्य भव संसारी कठीण समयी तारशी श्री विष्णू कैटभ वैरी त्याच्या तू हृदयांतरी श्री लक्ष्मी गौरी गौरांगी शंकर तवर स्तुती करी मंद सुस्मित सौंदर्ये लाजला पूर्ण चंद्रमा सोनकांती तव हास्याची जगतात पसरली अद्भुत देवीचे रूप पाहून महिष मोहला परी तिला मारायाला रणी वेगात उतरला त्यावेळी हास्य टाळोनी देवीने भिवई ताणली महिषासुराचा क्षणी तिने रणी निपात घडविला प्राण जाईना त्याचा दुर्बळ हो मरणा पुढे पडल्या जीवाला सांगा जिने पुन्हा लाभले कधी जगाच्या उद्धारासाठी भगवती जगन्मयी प्रसन्न परिसंतापे होईल कुलनाशक ज्ञात हे अखेरी आहे शत्रू सैन्यास मारुनी महिषासुराला मारी देवी दुष्ट निवारिणी जगाची उद्धार करती गौरी मंगलदायिनी तव कृपा मनुजाच्या स्वदेशी सन्मान लाभतो धनधान्य यश प्राप्ती धर्माचरण ज्या घरी प्रसन्न गौरी तेथे यश संतती देतसे तव कृपा प्रसादाने धर्माचार करी नर लाभे माया तुझी आई अंती मोक्षही मिळे भगवती कृपेने भक्ता त्रिलोकी यशही मिळे इष्टवांच्या फलदात्री अंबा माता सुनिश्चित दुर्गेच्या स्मरणानेही प्राण्यांची भीती हारते शुभस्मरण योगाने बुद्धी मंगल होतसे दारिद्र्य दुःख भय तुझ विना संपूर्ण संपवी जनकल्याणा माते सदा स्नेहमयी भव राक्षसा मारुनी आई जगाला शांती देतसे दुष्टपापी वृत्तींना नरकी टाकुनी सदा झुंजात मारिले दैत्य मृत्यूदंड दिला तये परी करुणामयी त्यासाठी स्वर्गाचे दार उघडिले एकदृष्टी एके क्षणी करी शत्रू पराजित सर्वांना एकेवेळी मारणे शक्य तुला जरी देवांनी दिल्या शस्त्रांनी तू जरी दैत्य मारिले पुण्यवान मरणांतरी ते तव कृपे मोक्ष पावले तव असिलताधार अति तेजस्वी पाहुन
त्रिशूळाचे तीक्ष्ण टोक आहे विस्मयकारक, शस्त्रांचे तेज देखोनी अंधार तो शत्रुभये, परी हेच तेज त्यांना जाहले उपकारक, दुराचारी जीवांचे दुर्गुण घालवितेस तू, तव रूप चिंतन स्मरणा किमपि तुलना नसे, बहुशौर्य गुणादिनी दैत्य केले पराजित, देव कारागिरी ज्यांनी पूर्वी घातले असे, क्षमाशील साध्वी माये शत्रूंनाही दयामयी, अंबे तव शौर्य कृपा जगती तुलना नसे, शत्रूच चळा कापे क्रौर्य तव पाहतारणी, चित्ती परिदया तव संग्रामी भयकारी तू, एकवटे तुझ्या ठाई सारे सद्गुण अंबिके, वैरी नाशून गे माये त्रिलोकी राखशी आम्हा, संग्रामी मारुनी शत्रू स्वर्गलोकात धाडिशी, भीती भय या विश्वाचे दैत्य मारून नाशिले, निर्भय होऊनी आई आता साष्टांग वंदितो, कृपा भिक्षा तुझी देई होऊनी वरदायिनी, त्रिशूलाने रक्षी देवी खड्गाने रक्षी अंबिके, घंटानादेही रक्षी तू धनु टनत्कारे तशी, पूर्वेस पश्चिमेलाही तशी दक्षिण दिशेस तू, गरगरा फिरवणी शूळ उत्तरे रक्षितू आम्हा, त्रिलोकी तुझी रूपे सुंदर वा भयंकर, स्मिताने विकट हास्याने रक्षी भूलोक सर्वदा, करकमलात तुझ्या आई खडग शूळ गदाधिक, त्यामुळे रक्षी भक्तांना प्रिय होऊनी सर्वदा, ऋषी म्हणाले आगरू चंदन पुष्पे देव गौरीस पूजिती, दिव्य स्तोत्र गायनी नतमस्तक जाहले, चंदन फुले सुवासानी भक्ती प्रेमामुळे तशी, अंबा संतुष्ट होऊनी भक्ता सुस्मित बोलली, देवी म्हणाली आयोजिले मनी जे जे वत्सांनो आजवरी तुम्ही, मनीच्या कामन्या साऱ्या निश्चित लाभती तुम्हा, देव म्हणाले भगवती कामना आमुची परिपूर्ण करीतसे, उणे न ठेविले कोठे महिषासुरही मारिला, वर देण्यासाठी गौरी आम्हा बोलावलेस तू, आठवता तुझ ज्यावेळी माते हो संकटमोचनी, तुझी स्तुती गाता प्राणी खरी भक्ती करी तव, धन धान्य सुकांता सौख्य वैभव सदैव लाभते, सुप्रसाद तुझा लाभो व्हावे सार्थक जीवन, आयु आरोग्य समृद्धी दे आई वरदायिनी, ऋषी म्हणाले स्वकल्याणासाठी देवांनी जगकल्याणास्तव, प्रसन्न करिता दुर्गेला तथास्तु तीवते सदा, म्हणून हे राजेंद्रा देवापासून प्रकटली, ती झुंजली अंबा कल्याणी ही अशी देवीची कथा, यानंतर देवरक्षणासाठी शुंभ निशुंभ मारिले, ही गौरीची गौरवगाथा ऐकावी लक्ष देऊनी, श्री सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्याचा देवांची स्तुती नावाचा 4था अध्याय संपला. शुभम भवतु.